राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन मिनी व्लॉगमध्ये। आणि आज 2024ची सुरुवात झालेली आहे। तर सकाळी सकाळी आम्ही सूर्यकिरण अंगावर घेत ब्रेकफास्ट केला आणि त्याच्यानंतर धीरजरावांनी आणला होता आज केक। कारण शंभूच्या डोक्यात असं बसले हॅपी म्हटलं म्हणजे आधी येतो तो केक, तर ती मागे लागलेली म्हणून मग हा केक आता घरी आला आहे। आणि हॅपी न्यू इयरच्या निमित्ताने आमच्या घरी शिवा शंभू इथे केक कट करत आहेत। ये रिंग्स खाऊन घ्या, रिंग्स खाऊन घ्या। हॅपी न्यू इयर। आणि आधुनिक पद्धतीने हॅपी न्यू इयर झाल्यानंतर आम्ही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आता आलो होतो महादेवाच्या मंदिरात। तर सकाळी आलो नाही कारण गर्दी जास्त असेल म्हणून, पण संध्याकाळीही तेवढीच बऱ्यापैकी गर्दी होती। तर आता इथे आम्ही मंदिरात आलो आहे आणि दर्शनासाठी रांग लागलेली आहे भरपूर मोठीशी। आणि आता देवाचं दर्शन छानपैकी झाल्यानंतर मुलांना घेऊन आलेलो इथे गार्डनमध्ये थोडंसं टाईम स्पेंड करण्यासाठी। तर गेटवरच मुलांसाठी थोडे खेळणेवाला बसलेला, तर मग मुलांनी ते घेतलेत आणि इथे धीरजराव आणि मुली ज्या आहेत तर त्या छानशा त्या खेळण्यांसोबत खेळत आहेत। शिवा साईड लावून जा बाळा, शिवा साईड लावून जा बाळा। हां आता डॅडा हॅलो, हां चालू आहे माझा व्हिडिओ। वा बबल्स। आणि इथे खेळता खेळता मुलांनी मला नकळत एक गोष्ट शिकून दिली। तर आपल्या आनंदात आपण दुसऱ्यांना सहभागी करून घेतलं तर आपला जो आनंद आहे तो द्विगुणित होतो। आणि इथे शिवाजी आहे ती मागे एकाचा बर्थडे चालू होता, तर त्याच्यासाठी हॅपी बर्थडे गाणं म्हणत होती। तर दुसऱ्याच्या आनंदातही आपण सहभागी झालो तरी आपण आनंदी राहू शकतो। आणि आपलं जगणं जे आहे ते जगताना जर आपल्या आशा अपेक्षा थोड्या कमी ठेवल्या आणि आहे त्यात जर आपण समाधानी राहिलो तर जे जगणं आहे तर ते खरंच सुखाचं होतं। तर जास्त असं काही केलं नाही, परंतु जे केलं ते तुमच्यासोबत आता शेअर केलेलं आहे। तर आता शिवा शंभूचे जे मामा मामी आहेत तर ते त्यांना घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत। तर हा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच एंड करते। आपण भेटू आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टेक केअर अँड बाय।